आज भी समाज में ऐसे लोगों की कमी नहीं है जो शॉर्टकट का रास्ता इख्तियार कर जल्द से जल्द दौलत वाले बनना चाहते हैं, लेकिन शॉर्टकट का रास्ता बहुत जल्द खत्म हो जाता है और अक्सर उसका अंत होता है कारागृह। यकीन न आए तो हम आपको बताते हैं एक सच्ची वारदात जिसमें सुखदेव खालसा नामक व्यक्ति ट्रक पर लदा माल लेकर फरार हो गया। वह लोहे की सरिया जिसकी कीमत 8 लाख बताई गई है, जिसे बेचकर झटपट मालामाल होना चाहता था सुखदेव खालसा, लेकिन उसकी मंशा पर कलम्बोली पुलिस ने पानी फेर दिया। साथ ही ट्रक और माल दोनों को जब्त कर आरोपी को पहुंचा दिया सलाखों के पीछे। अब देख सकते हैं यह वही स्टील का बंडल है और यही वो ट्रक। सुखदेव खालसा की गिरफ्त में आने के बाद दूसरा आरोपी सुभाष चंद्र गौड़ भी पुलिस के गिरफ्त में आ चुका है। इन दोनों आरोपियों ने कुल मिलाकर 22 लाख रुपयों के माल पर हाथ साफ करने का प्रयास किया था, लेकिन आखिरकार उनके मंसूबे नाकाम हो गए। पकड़े गए आरोपियों के विषय में कलम्बोली पुलिस थाने के पुलिस अधिकारी विजय कादमान ने हमारे प्रतिनिधि को जानकारी दी। त्यामध्ये काय झालं की चेतन तळेले म्हणून एक ट्रक ओनर आहेत, ट्रकचे मालक, त्यांनी आमच्याकडून फिर्याद दिली की त्यांचा ट्रक MH04FJ 5945 हा त्यांचा ड्रायव्हर सुखदेव सिंग आणि त्याच्याबरोबरचा देवा म्हणून ड्रायव्हर त्यांच्याकडे दिला होता आणि ते दोघेजण ट्रकचा वापर करून माल वाहतूक करत होते। ते गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ट्रक घेऊन गेले आणि बँगलोरवरून माल भरून आणतो म्हणून सांगून गेले। तर त्यानंतर त्यांनी मालकाशी काही संपर्क केला नव्हता, त्यामुळे मालकाला शंका आली की हा ट्रक त्यांनी गायब केला किंवा कसे। त्यावर त्यांनी फोनवर संपर्क केला असता त्यांचे फोन बंद आले, त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि आमच्याकडे अशी फिर्याद नोंद केली की त्यांनी ट्रक गायब केलेला आहे। त्याप्रमाणे शोध सुरू केला, तर त्यानंतर असं तपासात निष्पन्न झाले की त्यांनी बँगलोरीतून स्टील बंडल भरून आणले होते, ते पण गायब केल्याचं माहिती पडली। त्याप्रमाणे तपास सुरू केला असता मी आणि माझ्याबरोबर मोहिते साहेब, आमचे चौगुले आणि राकेश गाडगोळ टीम आम्ही सर्वांनी मिळून तपास सुरू केला असता बातमीदारामार्फत आम्हाला तो ट्रक ड्रायव्हर सुखदेव सिंग हा कळवा मुकुंद कंपनी येथे मिळाला आणि त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केले, म्हणून त्याला अटक करून पुढील तपास केला। तर त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी ट्रक कुठे लावला ती जागा दाखवली, त्याप्रमाणे त्या ठिकाणी गेलो, तो ट्रक आम्हाला मिळाला। त्यानंतर त्या मालाबाबत चौकशी केली तर आम्हाला तो दांडफाटा इथे सुभाष सिंग गौड याच्याकडे माल असं समजलं, आम्ही त्याला ताब्यात घेतला, त्यालाही अटक केली आणि त्याच्याकडून माल रिकवर केला। त्या दोघांनाही कोर्टात हजर केलं, पोलीस कोठडी घेतली, अधिक त्यांनी गुन्हे असे केले त्याचा तपास केला। अशा पद्धतीने ह्या गुन्ह्यातील ट्रक आणि चोरीस गेलेला माल लोखंडी सळ्याचा बंडल हे असं एकूण 22 लाखाची रिकव्हरी आम्ही त्यांच्याकडून केलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कोर्टामध्ये पाठवलेलं आहे।